नमस्कार मंडळी, गणपती बाप्पा मोरया। आजचा गणेशोत्सवाचा दिवस आहे पाचवा की चौथा? पाचवा। तर आजचा जो गणेशोत्सव सण आहे, तर या दिवशी खरं तर पाचवा दिवस आहे। हो, आजचा पाचवा दिवस आहे बाप्पा। हो, मग 7 तारखेला दररोज पाचवा है ना। पटापट गणपती दिवस जात आहे। बघा ना, आमच्या घरातले 5 दिवसाचे गणपती आता डायरेक्ट 5 दिवशी झाले। तर मी म्हणतो मगाशी की आजचा दिवस आहे पाचवा आणि आजच्या 5व्या दिवशी गौरी पूजनाच्या निमित्ताने आमच्या घरामध्ये आई आणि बायको हे ओसा भरतात। तर त्याची जी प्रोसेस आहे ती आता आपण याच्या पुढे बघणार आहोत। तर अशा प्रकारे माझ्या आईने ह्या ओसाची पूजा चालू केली। दरवर्षी ती करते आणि बरेच वर्ष ती करत आली। आधी ती तिच्या सासू बरोबर होती, नंतर मग ती करायला लागली, आता ती सासू म्हणून करते। तर जर ह्या ओसाचं कॉन्फिगरेशन पाहिलं, जर आपण ह्या ओसाचं कॉन्फिगरेशन म्हणजे ह्या ताटामध्ये या ओसामध्ये काय काय ठेवलेलं असतं, तर ते पाहायला गेलं त्याच्यामध्ये या आजच्या ऋतूमध्ये जे भाज्या येतात त्या भाज्या त्या ओसामध्ये ठेवल्या जातात। जसे की काकडीच्या वेलांची फुलं असतील, काकडी असेल, दोडका असेल, पडवळ असेल, तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ठेवल्या जातात मस्तपैकी। तर आपण थोड्या वेळाने त्याचा क्लोजअप एक पाहणारच आहोत। तर अशा प्रकारे माझ्या आईचं जे ओसा पूजन आहे हे पूर्ण झालेलं आहे। मस्त एकदम भगव्या साडीमध्ये भगवे आशीर्वाद घेताना आमच्या गणपती बाप्पांकडून माझी आई। खरं तर हे दिवस इतके सुंदर असतात, नाविन्यपूर्ण तुमच्या आयुष्यामध्ये घेऊन येतात, आनंद घेऊन येतात। खरं पाहायला गेलं तर ओशामध्ये गौरीसाठी खूप काही सोन्याचे दागिने वगैरे, सोन्याचे फळं वगैरे ठेवता आलीच ती ओशामध्ये, पण तसं नाही केलं तर सामान्य स्त्रियांचा विचार करून तो ओसा निसर्गामध्ये जे येतं त्याचा ओसा तयार करून पूजनामध्ये तो वापरला। अशा प्रकारे आईचं ओसा पूजन झाल्यानंतर शेवटी वेळ आलेली आहे दुधाच्या ओसा पूजनाची, आणि हे दरवर्षीप्रमाणे तीही ओसा पूजन करते आणि सगळे जे भारतीय परंपरा आहेत, भारतीय रिच्युअल्स आहेत, ते तीही फॉलो करते। तुला विठ्ठल लाव, मला लावलंय। काय करायचं आता? हे काय करायचं आहे? म्हणजे काय करायचं? म्हणजे काय करायचं असतं आता? हां, हे काय ओसा की वोवसा? काय शोधत आहे बाप्पा? अरे बापरे, टोपी। भारतीय परंपरा, अरे परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन, अरे बापरे, कसं काय? चेहरा बघा, चेहरा फुललेला चेहरा है ना शिवाज्ञा। आता हे ओसा पूजन हे सक्सेसफुली पूर्ण झालेलं आहे आणि आपण चाललेलो आहोत आपल्या व्हिडिओच्या शेवटाला। कृता, तुला पप्पा याच्यात पैसे ठेवायचे असतात ना? आई मला दरवर्षी 1 रुपया टाकायचा।
हा एकच रुपये टाकायचे. 1 रुपया टाकायच्या. 1 रुपयावरती 1 रुपया नाही. नाही अजिबात. या ओश्यामध्ये खरं तर पैसे ठेवायचे असतात, तर हे मी ठेवलेत पैसे एकदम कडक. कडक. खूप पैसे ठेवलेत. 1 और 1 11. कडकडीत. 1 और 1 11 बनने वाले हैं. ठेंगा, उसके साथ ठेंगा भी दिया है. आणि इकडे बापरे बापरे पप्पा तर अख्खा मोबाईल ठेवतील गुगल पेचा. हे प्रतिकात्मक आहेत हे इथे ठेवलेले, पण खरं त्यांना मोबाईलच ठेवायचा होता गुगल पेचा अख्खा. औसा पूजनाचा आपला व्हिडिओ झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कराल कष्ट तरच व्हाल श्रेष्ठ. जय महाराष्ट्र, जय श्रीराम.